नमस्कार श्रोते हो. आज तुम्ही ऐकणार आहात बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा भाग 6वा. मे महिना चांगलाच तापत होता. ठरल्याप्रमाणे वामनचं लग्न पार पडलं. लग्नाच्या वेळी पाहुणे मंडळींनी भरलेलं घर आता सुनं सुनं वाटत होतं. सकाळची 9:30ची वेळ. गोविंद सकाळी शेतात जायचा. विहिरीवर झाडं भरपूर असल्यामुळे उन्हाळा असूनही ऊन जाणवायचं नाही. घरी मात्र अंगाची लाही लाही व्हायची. घरावरची पत्री विस्तवासारखी तापत. गोविंद निघायच्या टायमाला दारात मोटरसायकल थांबल्याचा आवाज आला. गोविंद बाहेर येऊन बघतो तर श्याम्या आणि सालम्या. काय रे, एकदम सकाळी सकाळी? काही गडबड नाही ना? आता आम्हाला टेकू तरी दे की, का दारातच उभा करतो? अरे सॉरी सॉरी, या ना, या आत या. आता कसं? घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं हे मी तुला कळना झालं काय? श्याम्या उगाच ताणत होता. अरे हो ना भाऊ, चुकलो म्हटलो ना मी. गोविंदच्या आईने आतल्या दारातून डोकावून बघितलं तसा श्याम्या म्हणाला, आई, आम्ही गोविंदाचे दोस्त आहे, सहज भेटायला आलो त्याला. असं वय? बरं झालं आलं. गोविंद, अरे पाणी दे त्यांना. गोविंदच्या आईने चहा ठेवला. सलम्या, काही भानगड नाही ना बाबा? नाही रे बाबा, निदान मला तरी नाही माहिती. श्याम्याबरोबर राहून तुला पण तिरसटपणे बोलायची सवय लागली वाटतं. अरे बाबा, त्याच्यावर कशाला चिडतो रे तू? कमाल आहे अरे तुझी पण. परीक्षा झाल्यापासून आपली भेट नाही म्हणून आम्ही आलो. हां, मग ठीक आहे. चहा झाला होता. तिघांनीही चहा घेतला. बाई, आम्ही विहिरीवर जातो, दुपारी हे दोघं जेवूनच जातील. गोविंद आईला म्हणाला. आणि वेगळं काही करू नका बरं का, नेहमी जे करतात तेच आम्ही खाणार आहे. श्याम्या, तुम्ही दोघं गाडीवर पुढे जा. सडकेच्या उजव्या बाजूला काही अंतरावर विहीर आहे, तिथे थांबा, मी येतो पायी पायी. का आता तुझे पण कमालच आहे गोविंद. अरे इथं काही ट्रॅफिक पोलीस नाही आपल्याला पकडायला. शहरात पोलिसांच्या नाकावर टिचून तिथं चौघं गाडीवर घेऊन पोट्टे गाड्या पळवतील. तिघांना पाठीवर घेऊन मोटरसायकल सडकेने धावायला लागली. जांभळीच्या थंडगार सावलीत गाडी उभी करून तिघही विहिरीच्या कठ्ठ्यावर टेकले. निळशार स्वच्छ पाणी, पोहणारे लहान लहान मासे. श्याम्या टक लावून बघत होता. मग कुठे कुठे फिरून आला तू? श्याम्याच्या खांद्यावर हात ठेवत गोविंदनं विचारलं. अरे दक्षिण भारत, गोवा आणि कोकणातली काही ठिकाणं बघितली. गोविंद, आपली ट्रिप काढायची काय एकदा? फार मजा येईन बघ. नाही, मजा येईल रे, पण त्याच्यासाठी पैसे लागतात. तुला सोडलं तर बाकी कोणाजवळही सध्या मजा करण्या एवढे पैसे नाही आहेत. अरे मी काय म्हणतो, जेव्हा जायचं तेव्हा बघू ना राव, सध्या कशाला तू उगम मूड घालवतो राव. सलम्यानं तो विषय बंद करून टाकला. चला, खालच्या पट्टीत जायचं का? 2-4 मोसंबीची झाडं आहेत, बघू काही निघालं तर. तिघेही बांधानं चालायला लागले. पाणी दिलेलं शेत असल्यामुळे हवा थंड वाहत होती. मग काय म्हणतात तुझे तात्या साहेब? त्याचं काही कळतच नाही यार. चोरगडे मास्तरला शाळा काढून दिली आहे, पण त्याच्या लोभस चेहऱ्यामागे दडलंय काय, काही कळतच नाही. मास्तर झेडपीत शिक्षक आहे वाटतं ना? हो आहे ना. अरे नावाला त्यांच्या पत्नीचं नाव दिलेलं आहे. पडद्यामागून सगळं मास्तरच बघणार आहे. म्हणजे मास्तर खरा हुशार निघाला म्हणायचा. ते कसं काय? अरे तात्याशी गोड गोड बोलून त्यांनी पदरात पाडून घेतलंच की. तो काय नुसती हमाली करू देणार आहे का बायकोला तिथं? अरे पण ग्रँट मिळेपर्यंत काय खरं आहे त्या शाळेचं? अरे ग्रँटचं सोड र, ते जेव्हा मिळायचे तेव्हा मिळेल. सध्या तरी ते 5-10 लाख कमावतात का नाही बघ. 5-10 लाख? कसे काय? तू कशाला त्या तात्याबरोबर राहतो रे? साधी गोष्ट लक्षात येत नाही का तुझ्या? अरे 4-5 शिक्षक, 1-2 शिपाई, एखादा कारकून शाळा चालवायला लागणार का नाही? मग त्यांच्याकडनं डोनेशन म्हणून 1-1, 2-2 लाख घेणार. आता नोकरीच्या आशेने ते बी जमिनी विकून नाही तर जमिनी गहाण ठेवून पैसे देणार. त्यातले 1-2 लाख तरी मास्तर हाणतोय का नाही ते बघ. अरे हो यार, हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण ही उघड उघड फसवणूक आहे. काही फसवणूक नाही. जोपर्यंत ह्या देशात बेकारी आहे ना, तोपर्यंत हे असं होणार. मोठे मासे लहान माशांना खातात का नाही, त्यातलाच हा प्रकार आहे. त्यात तात्या सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. 4-5 वर्ष काढन पण ग्रँट आणन तो. अरे काय लावलंय राव तुम्ही?
मास्तर आणि तात्याशिवाय दुसरा विषय नाही का तुमच्याकडं? इतका वेळ गुपचूप दोघांचा संवाद ऐकणारा सालम्या घसारला. अवकाळी पाऊस पडल्यामुळे मोसंबीचं नुकसान झालं होतं, तरीही बऱ्यापैकी फळं आणखी शिल्लक होती. एक एक मोसंबी खात पाणी दिलेल्या ओलसर रानातनं तिघही फिरत होते. संध्याकाळी 5 वाजता दोघं परत जायला निघाले. गोविंदनं मोसंबी भरलेली भली मोठी पिशवी मागे बसलेल्या सालम्याजवळ दिली. रिझल्टच्या दिवशी गोविंद कॉलेजला गेला. बाकी मुलंही आलेली होतीच. ए ग्रेड मिळालेले नसली तरी सगळ्यांना बऱ्यापैकी मार्क मिळालेले होते, त्यामुळे सगळे खुशीत होते. सालम्या म्हणला, चला मी पेढे खायला घालतो. सगळे शफीबाईच्या हॉटेलकडे चालायला लागले. एका बाजूला मोहने आणि त्याचा ग्रुप उभा होता. अरे श्याम. श्याम्यानं मागं वळून बघितलं. मोहन्या त्याच्याकडेच येत होता. हा बोल मोहन, काय म्हणतो? तसं विशेषच आहे. ऐकून तुम्ही सगळे खुश होणार. असं काय ए ग्रेड घेतले काय? अरे 3 विषयात नापास झालो आहे मी. मग ही काय खुशीची बातमी आहे का? हां. अरे मोहन, तू आम्हाला ओळखलंच नाही राव. अरे दुसऱ्याच्या खुशीत आपला आनंद शोधणारे आम्ही सगळे. मागं थोडा वाद झाला, पण ते आम्ही विसरून बी गेलो. पण जे होतं ते चांगलंच होतं म्हणायचं. मी तरी कुठं तेवढा अभ्यास केला होता म्हणजे पास व्हायण्यासाठी. मी 2 महिन्यापूर्वी मिलिटरी जॉईन करून टाकली. परवा आजी वारली म्हणून आलो होतो 4 दिवसाची सुट्टी घेऊन. उद्या परत चाललोय मी. अरे अभिनंदन अभिनंदन. वा वा, म्हणजे अगदी तुझ्या आवडीचं क्षेत्र निवडलं म्हण की. नक्की नाव कमावणार तू. नाव कमावणार म्हणजे मी मारणार का काय? काहीतरी काय बोलतोय अडे. मी तसं म्हणलो तरी का? नाही, तू तसं म्हणलं नाही रे, पण मी खरं बोलतोय. आपल्या देशात नाव कमावण्यासाठी आधी मारायला लागतं, होय का नाही? बरं येऊ का मी? सलम्या, गोविंद आणि इतर उभे होते त्यांच्याकडे बघून त्यांनी हात वर केला. श्याम्या, तुझ्या धसकीनं मोहन्या सैन्यात गेला बरं का? गोविंद हसत हसत म्हणाला. अरे तो स्वतःच्या बापाला कधी घाबरला नाही, मला कधी घाबरायचा तो? तो सैन्यात गेला हे फार चांगलं झालं बरं का? इकडं त्याला कोणी मुनीम म्हणून सुद्धा ठेवून घेतलं नसतं. आणि तो घाबरला असेल ना तर थोडाफार पोलिसांना घाबरला असेल. तेच तर म्हणतोय ना आम्ही. तो पोलीस मागं लावले त्याच्या. सालम्या हसत म्हणाला. जाऊ दे रे, काही का असे ना, सुधारला ना तो. बस जाऊ दे, तो मोहनेचा विषय बंद करा. सगळे हॉटेलात शिरले. चोरघडे अंगणात खुर्ची टाकून बसला होता. थोड्या अंतरावर आई मुलांना घेऊन बसली होती. तुला मी आधीच सांगितलं होतं हे काम आपलं नाही म्हणून. चोरघडे शांत बसलेला होता. गप्प. आता मी अशी डोळ्याला दिसत नाही. लेकराईनं जेवायला मागितलं तर दुरडीतली भाकरी काढून देता येत नाही, तर स्वयंपाक कवा करून खायला घालणार? सोन्यासारखे 2 लेकरं आहेत, त्यांच्याकडं बघावं, त्यांचं शिक्षण करावं. हे सोडून पैसा आणि मोठंपणाच्या मागं लागताव तुम्ही. शाळा काढली बरं झालं, पुण्याचं काम आहे ते. रोज शाळेत जाऊन बसली तर कुणी काही म्हणत नाही. पण आता फोडारणीसारखं फिरायला लागली. आता जेवण येलटळून गेली, हाय का काही करायचं ध्यान? तू उगा काळजी करू नको ग, येईन ती. प्रचारासाठी खेड्यावर जाणार होती ती, त्यामुळं थोडा उशीर झाला असेल. चोरघडे आईची समजूत काढत होता, पण आतून तोही अस्वस्थ झालेला होता. मालेचं उशिरा येणं हे आता रोजचं झालं होतं. कर बाबा, तुला काय करायचंय ते. माझं काय आहे? आज आहे तर उद्या नाही. घर ते शेत आणि शेत ते घर. या बिगर आम्हाला दुसरा रस्ता ठाव नव्हता. म्हातारी दोन्ही हात जमिनीवर टेकून मोठ्या कष्टानं उठली आणि आपल्या खाटल्याकडं चालायला लागली. बाबा, भूक लागली आहे की. कसनुसं तोंड करत मुलगी म्हणाली. मुलगा थोडा मोठा आणि समजदारही होता. आई घरी नाही आणि ती आल्याशिवाय जेवायला मिळणार नाही हे त्याला कळत होतं. बाळू, बिस्किटचा पुडा आणतो का रे? चहा करू आपण, तोपर्यंत आई येईनच. मला नको बिस्किट आणि फिस्किट, मला जेवायला पाहिजे. असं करू नाही ताई, शहाणी मुलगी आहे ना तू. मग मला जेवायला पाहिजे ना पण. मुलीनं भोकाड पसरलं तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. मला गाडीतनं उतरताच गाडी निघून गेली. तिने हातातली पर्स कॉटवर टाकली आणि हातपाय धुवायला मोरीत गेली. काय ग, किती हा वेळ? आम्ही खेड्यावर गेलतो. म्हणून काय झालं?
घरी लेकरं आहेत, म्हातारी आहे, ठाव आहे ना? सगळं ठाव आहे. झेडपीचं इलेक्शन तोंडावर आलंय हे बी तुम्हाला ठाव आहे. प्रचारासाठी गावोगाव फिरावं लागते. तू नाही गेली तर निवडणुका थांबणार नाहीत बरं का. पक्षाच्या मेंबरसाठी जावंच लागतंय. पुढच्या वेळेला आपल्या गावातून आपल्याला तिकीट देणार आहेत. काय नको आपल्याला तर तिकीट आणि फिकीट. कुणी कोण अवदसा आठवली आणि या भानगडीत पडलो असं झालंय मला. चोरघडे मस्तकाला हात लावून बसून राहिला. आई मला जेवायचंय. ए बाई मी काय जेवण सोबत घेऊन गेले नव्हते हा? म्हातारीला काही करून द्यायला सांगायचं नाही बाई. मी एकटीनं काय काय करायचं? अगं आईला स्वयंपाकाचं नाही सुधरत तुला माहिती ना. मग खिचडी टाकायची नसती. खिचडी काय तुम्हाला बी करता आली असती. आता मी स्वयंपाक करायचा का? हां, शाळा शेती हे बघणं सोडतो आणि बसतो घरात आता भाकऱ्या थापत. आडी अडचणीला ते बी करावं लागन. मी आधीच सांगितलं होतं मला या खेंगट्यात पाडू नका. ऐकलं नाही तुम्ही. आता कशाला वरडताय उगाचच? तुम्हालाच पैसा जमीन जुमला कमवायचा होता ना. तर मला काय माहिती आहे तू असं काहीतरी करशील ते. म्हणलं शिकलेली आहे. असं शिक्षण वाया जाऊ देण्यापेक्षा काहीतरी करू द्यावं म्हणून थोडी मोकळीक दिली. तर सगळ्या घराचेच हाल करायला निघाली तू. अगं निदान पोरांचा थोडा तरी विचार करायचा ना. हे बघा मला थोडं निवांत बसू द्या. दिवसभराची दगदग आहे आणि घरी आले तर तुमची कटकट आहे. जाऊ द्या स्वयंपाकाची अडचण आहे ना. उद्या स्वयंपाकाला बाई लावून टाकते मी. काय करायचं ते कर. चोरघडे पायात चप्पल घालून बाहेर पडला. डोकं भणभणत होतं. सडकीला लागून शहराबाहेर बरंच लांबपर्यंत फिरून आला. परत आला आता घरात सगळं सामसूम झालेलं. मुलगा आजीच्या खोलीत आजीबरोबर झोपला होता. मुलगी मालासोबत कॉटवर झोपली होती. चोरगडेनं समोरचं मोठं दार लावून घेतलं. खोलीतली ट्यूब लावली तशी खोली दुधासारख्या प्रकाशानं न्हावून निघाली. त्यांनी उगीच चौफेर नजर फिरवली. दारामागच्या कोपऱ्यात सोडलेल्या सँडलकडे त्याचं लक्ष गेलं. पूर्वीची साधी चप्पल जाऊन टाच उंच असलेली चप्पल आली होती. नवीन डिझाईनच्या भारी साड्या, बदललेली केसांची स्टाईल, हवा हवासा वाटणारा अंगाचा सुगंध. आत्ताही मुलगी एका कडेला आणि माला एका कडेला अस्ताव्यस्त झोपली होती. पदर कॉटच्या खाली जमिनीवर लोळत होता. पंख्याच्या हवेनं भुरभुरणारे केस, पदर ढळल्यामुळे उघडी पडलेली भरदार छाती. चोरगडे एकटक पाहत होता. झोपली का? अगं झोपली का? त्यांनी खांद्याला धरून हलवलं. आता काय पाहिजे तुम्हाला? जेवण झालं का सगळ्यांचं? नाही, तुमच्यासाठी राहिलेत. मी सरळ बोलतोय, तू वाकड्यात कशाला शिरती? नाही तर काय मग? जरा कुठं डोळा लागला तर तुमची ही कटकट. वाढून घ्या, जेवा आता. अति होते बरं का तुझं हे. ती काही न बोलता पडून राहिली. चोरगडे जेवायला बसला. एक दोन भांडी उघडून बघितली, सगळी रिकामी. एका पातेल्याच्या तळाशी थोडी खिचडी शिल्लक होती. स्वयंपाकाला घरात काय नाही का भाताशिवाय? मला गप्प. अगं मी कुणाशी बोलतोय ऐकू येतंय का? एखादीशी खिचडी खाल्ली तर काय बिघडत नाही. सकाळी जेवलोय मी. काय होतं एवढ्याशा खिचडीनं? खिचडी काय जेवणाचा पदार्थ नाही. सकाळी नाश्ता बिष्ट्याला ठीक असतंय ते. तुम्ही काय भांडायचंच ठरवले का आज? मला पडू द्या जरा. आणखीन सकाळी लवकर जायचंय. मग आली तरी कशाला? राहायचं की तिकडंच कुठंतरी. काय हो तुमच्या मनात तरी काय आहे? कुणी लावलं मला सांगा माझ्या मागं हे काम? मी माझ्या मनाने गेली का तिकडं? मला कॉटवर उठून बसली. तिच्या प्रश्नानं चोरघडे निरुत्तर झाला. तिचा आक्रमक पवित्रा बघून थोडा नरमला सुद्धा. परत तिने कॉटवर अंग टाकलं. त्याच्याकडे पाठ करून ती झोपी गेली. खिचडीचं पातेलं ओढून घेतलं. जवळ ताट ठेवलेलं नव्हतं. उठून ताट घेणं त्याच्या जीवावर आलं होतं. त्याने पातेल्यातच खायला सुरुवात केली. त्या खिचडीनी भूक भागली नव्हतीच. ना तेल बरोबर ना मीठ. तिखट मात्र मरणाचं टाकलेलं. त्याला मुलांची कीव आली. कसं खाल्लं असेल लेकरांनी? ते काही नाही, आता आपण स्वतः जेवणाकडे लक्ष द्यायचं. वेळ पडली तर हाताने करायचं. चोरगडे बाजूच्या कॉटवर आडवा झाला. झोप मात्र लागत नव्हती. डोक्यात अनेक विषय भणभणत होते. आपण इथे तालुक्यात राहायलाच यायला नको होतं. काय गरज होती? गावातलं घर काय वाईट होतं? रोडवरचं का? 15-20 मिनिटाचा रस्ता. शिवाय शेतीकडेही लक्ष देता आलं असतं.
शिवाय घरापासून शाळेचं गाव जवळ, येणं जाणं करायला सोपं. छे आपलं फारच चुकलं. त्याचं भिंतीवरच्या घड्याळाकडे लक्ष गेलं. 1:30 वाजत होता. अद्याप ट्यूब चालूच होती. बाजूच्या कॉटवर झोपलेल्या बायकोकडे त्याचं लक्ष गेलं. छातीवर पदर नव्हताच. ब्लाऊजची खालची 2 बटणं निघालेली. चोरघडे लुकलुकत्या डोळ्यानं निरखून बघत होता. त्याला हे काही नवीन नव्हतं, पण अशात तिचा सहवास मात्र खूप कमी झाला होता. तिचं पूर्वीचं त्याच्या अवतीभोवती घुटमळणं हल्ली कमी झालेलं होतं. आपलं माणूस दुरावल्यानंतरच त्याची किंमत कळत असते. असंच काहीसं चोरघडेचं झालं होतं. भिंतीकडच्या बाजूनं मुलगी शांत झोपली होती. अशा अवस्थेत झोपलेल्या बायकोकडे बघत झोप लागणं शक्य नव्हतं. थोड्या वेळापूर्वी दोघांचा वाद झाला होता, तरीही चोरघडे उठला. पण तिला उठवायचं कसं? तिला स्पर्श करायचं त्याला धाडस होत नव्हतं. काही वेळापूर्वी तिचा चिडलेला चेहरा नजरेसमोर दिसत होता. तिला हलवण्यासाठी त्यांनी हात पुढे गेला, पण तो परत मागे घेतला. चेहऱ्यावर भुरभुरणाऱ्या केसांच्या बाटा, श्वासाबरोबर खालीवर होणारी भरदार छाती, आता मागे फिरणं शक्य नव्हतं. त्यांनी हळूच दंडाला स्पर्श केला आणि थोडा वेळ तसाच उभा राहिला. परत दंडाला हलवलं. हो नाही का चू नाही. तिसऱ्यांदा थोडं जोरात हलवलं, तरीही काही हालचाल नाही. चौथ्यांदा गदगद हलवत आवाज दिला, अगं उठ, झोपली का? तिने दंडानेच त्याच्या हाताला हिसडा दिला. कॉटच्या कडेला थोडी जागा होती. तो तिथेच कॉटवर कल्लणला आणि अंगावर हात टाकला. तशी तिला जाग आली. मांजरासारखी फिसकन खेकसली. काय लावलंय हो चावटपणा? जरा कुठं अंग टाकलं तर तुमचं हे असं? चावटपणा तू करते का मी? उठ लवकर. तुम्ही आधी येत ना, उठा उठा बरं आधी. अंगावरचा त्याचा हात तिने झटकला. आधीच कॉटच्या कडेवर लवणलेला. तिने झटकल्यानं बददिशी खालीच पडला. गोंडा घोळत कुत्र्यानं जवळ यावं आणि मालकानी त्याच्या पेकाटात लाथ घालावी, केकाटत एखादा कोपरा पकडून सुटका होऊन त्यांनी बसून राहावं, तसं चोरघडे आपल्या कॉटवर येऊन पडला, फिरणाऱ्या पंख्याकडे बघत. गोविंदचं परत कॉलेजला जाणं येणं चालू झालं. सकाळी जाऊन 4:30-5 वाजता घरी यायचा. यावर्षी दिप्याला काय झालं होतं कोणास ठाऊक, रेग्युलर पिरियड करत नव्हता. त्याचं घरही एकदम टोकाला होतं. गोविंदचं अगदी अलीकडे रस्त्याला लागून. गोविंद सरळ पाटीवर जायचा. आज तो नेहमीसारखा पाटीवर येऊन थांबला. दिप्याची वाट बघत त्यांनी 2 बस सोडून दिल्या, तरीही दिप्याचा पत्ता नाही. मग मात्र बस पकडून सरळ कॉलेज गाठलं. पिरियड गेला, बाहेर आला. बाकी मित्रही कोणी भेटले नाहीत. परत गावाकडची बस पकडली. पाटीवर उतरला तेव्हा 3 वाजले होते. तो घराकडे चालायला लागला. तेवढ्यात मागून आवाज आला. नवीन झालेल्या शाळेचा शिपाई होता तो. चल की, शाळेत येत नाही? नाही जातो, भाकरी खाऊन रानात जायला लागतं. चल की उभ्या उभी, हेडमास्तरने बी आठवण काढली होती. गोविंद शाळेकडे चालायला लागला. शिपायानं हेडमास्तरच्या ऑफिसात आणून सोडलं. पार्टिशनच्या खोलीत एक लहानसं टेबल, 3-4 प्लॅस्टिकच्या खुर्च्या, फळकुटाला लटकवलेल्या 3-4 तसबिरी, शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर आणि खास महाराष्ट्रीयन वेशात इंदिरा गांधी. गोविंदपेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असलेला तरुण हेडमास्तर एखादी शोभेची वस्तू ठेवल्यासारखा दिसत होता. काय गोविंदा, तुझा काय पत्ता? आमचा पत्ता होय, मुक्काम पिंपरी, तालुका गंगापूरला कॉलेजात जाणं येणं, बेकारांची संख्या वाढवण्यासाठी. कर बाबा, तुला मीच भेटलो का दिवसभरात? हां, तुझ्यापेक्षाही बेकार अवस्था आमची आहे. अरे तुला बेकार म्हणून तरी घेता येतोय स्वतःला, आम्हाला तसं म्हणताही येत नाही. लोकांना वाटतंय नोकरी मिळाली. अरे मुलांना शिकवायचं म्हणजे निदान मुलांच्या समोर तरी व्यवस्थित जायला लागतंय ना. इथं फुकट काम करायचं आणि घरी बसून खायचं, ते पण शाळेला डोनेशन देऊन. वाटलं आता पैसे घेतले यांनी तर पगार तरी देतील. कसलं काय बिनपगारी फुलाधिकारी. पण तात्यासाहेब देत असतील ना काहीतरी. ते कसले देतात? त्यांचं आपलं एकच चालू आहे. म्हणतात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं शाळेला ग्रँड मिळेपर्यंत फुकट काम करायला लागल. झालं मग. अरे ग्रँडचं काय, आज ना उद्या ग्रँड निघेलच. तुला नाही कळणार बाबा आमची अडचण. मी पूर्वी ज्या शाळेवर होतो ना, ते 500 रुपये तरी देत होते. आमच्या म्हाताऱ्याला तात्यानी हेडमास्टरकीचं गाजार दाखवलं. माझ्या माघारी 1 लाख व्याजानं काढून त्यांनी तात्याला दिले.
पगार सुरू झाल्यावर आणखीन 1,00,000 द्यायचं ठरलंय. इकडं व्याज वाढत चाललंय. आता म्हातारं माझ्यावरच चिडले. घरी जायचं म्हणजे कान बंद करून जायला लागतंय. वडील, आई, भाऊ, भाऊजाई सगळेच बोलतात. अरे शेकडा ₹10 महिना काय तोंडाचं माप आहे का? हे देणारं कोणी बी असलं तरी पैसा तात्यासाहेबांच्या भावाचा आहे, हे जग जाहीर आहे. आता 1-2 एकर विकल्याशिवाय सुटका नाही. हे झालं माझं. बाकीच्यांचंही जवळपास असंच आहे. फक्त शिपायाला नगदी पैसे द्यायला लागले नाही, त्यांनी शाळेला जमीनच दिली म्हणून तो सुटला. तात्याला नाही बोलता येणार. चोरघडेला किंवा त्याच्या बायकोला बोलायचं. ती सचिव आहे ना, द्या म्हणावं काहीतरी. मी घालीन तात्याच्या कानावर. घ्या, जसं काय तुला माहितीच नाही. तिला नावाला केलंय सचिव. मलिदा तेवढा त्यो खाणार, वर उपकाराचं वजन तिच्या डोक्यावर. काही हजार ठेवल त्या चोरगडेच्या हातावर. ग्रँट येईन तेव्हा येईन. सध्या तरी 8-10 लाखाचा मालक झालाय तात्या. त्याला काय वाटणार नाही त्याचं. त्याच्याकडे आधीच पैशाची थप्पी लागली आहे. समुद्रात 4 घडे पाणी टाकल्यासारखं आहे ते. जाऊ दे, चलू कमी. तुझं तात्याकडं येणं जाणं चालू असते. विषय काढ एखादा. 700-800 तरी द्या म्हणावं. काय राव, कुणी केलं तुम्हाला हेडमास्तर? माणसाला वापरून घेण्यात तात्या पाटाईत आहे. तो माझ्यासारख्या पोरासोराचं थोडंच ऐकणार आहे. गरज पडली की 4 गोष्टी गोड बोलणं, पण तेवढ्यापुरतं. हे बघा, ग्रँड मिळेपर्यंत तात्या तुम्हाला 5 पैसे सुद्धा देणार नाही. तुम्हाला घरचं खाऊन काम करायला लागेल, नाही तर जा सोडून. बरं, मी चालतो. गोविंद घरी आला तेव्हा घरी कोणीच नव्हतं. नेहमीच्या खुणेवर पाहिलं, चावी होती. दार उघडलं, थोडं जेवण केलं, परत दार लावलं आणि शेताकडे चालायला लागला. काय गोविंदराव, आज कशी काय राहणार चक्कर? नारायण आपल्या शेताच्या बांधावर उभा होता. त्याच्या कडेवर मुलगी होती. ये की ये. अरे तूच इकडे ये गोविंद. गोविंद जवळ आला. काय वहिनी, अशात आमच्या आईची आणि तुमची काय कट्टी झाली काय? नाही ना बाप्पा, तुम्ही काहून कळ लावायले? वहिनी, मी कशाला कळ लावू? अशात घराकडं आला नाही म्हणून विचारलंय. तुमचा तरी पत्ता असतोय का? कालीच्या नावावर कुठं फिरता, कुणाला ठाव? गोविंद, अरे कशाला तिच्या तोंडाला लागतो? तुला नाही बोलू देणार बाबा ती. आता तुम्ही कशाला तेल घालायला लागले हो? नारायण जवळून मुलीला घेत उर्मिला म्हणाली. गोविंद दोघांच्याही हालचालींकडे निरखून बघत होता. आई झाल्याशिवाय स्त्रीला पूर्णत्व येत नाही हे म्हणतात ना, ते खरंच आहे. उर्मिलेच्या चेहऱ्यावर समाधान आणि तृप्ती गोविंद निरखत होता. तिच्या चेहऱ्यावरची सुंदरता आणखीनच खुलून दिसत होती. जा, काही लागलं हाताला तर काम करा, तेवढं घरच्या आईला हातभार. उर्मिला हसत म्हणाली. अगं कधीतरी नीट बोल की त्याच्याबरोबर, नारायण तिला म्हणाला. सुरुवात कुणी केली विचार बरं त्यांना. बरं, चुकलं माझं, झालं. गोविंद बांध ओलांडून आपल्या शेतात शिरला. तो बराच दूर जाईपर्यंत उर्मिला हसत होती. उसाच्या पट्टीला वळसा घालून विहिरीवर आला. आयता काढून ठेवलेला हिरवा चारा गोविंदनी गुरांसमोर टाकला. बिनगीतलं थंडगार पाणी प्यायलं आणि विहिरीच्या कठड्यावर टेकला. प्रयत्न करूनही उर्मिलाचा चेहरा नजरेआड होत नव्हता. वामनला आणि तिला त्यांनी पहिल्यांदा बघितलं तो प्रसंगही त्याला आठवला. वामनवर जीव ओवाळून टाकणारी उर्मिला त्याचं लग्न होताच सहज बाजूला झाली. त्या दिवशी त्याला बिलगून रडली काय, शपथा काय घेतल्या. माणूस एवढं बदलू शकतं? प्रेम म्हणतात ते हेच असतं का? का त्याला वासना म्हणायचं? जे नारायण देऊ शकत नव्हता ते ती वामनकडनं मिळवत होती. आता तर काय, आता मुलंही झालं. गरज संपली. हो, तिची गरज होती. गरज संपली म्हणून का वामनचं लग्न झालं म्हणून ती बाजूला झाली? आपल्यामुळे त्याचा संसार मोडायला नको असं तर तिला वाटलं नसेल. बाळ गोविंदा, एवढा विचार करायला तू तरी कुठे शहाणा लागून गेलायस एवढा? नको त्या गोष्टीचं डोक्याला गिरमीट लावून घ्यायची सवय चांगली नाही बरं. ए गोविंदा, अरे इथं काय करतोय तू? आईच्या आवाजाने गोविंदा भानावर आला. आईच्या मागून बराच वेळ शेतात फिरत राहिला. पाणी दिलेल्या ओल्या रानातून फिरताना वेगळाच आनंद मिळत होता. वेगवेगळ्या वनस्पतींचा, रानफुलांचा सुगंध नाकात दरवळत होता. श्रोते हो, हा होता 6वा भाग बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा. 7वा भाग आपण उद्या ऐकणार आहोत साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.